निपात करून प्रजेला सुख देणं हे राजासाठी कर्तव्य आहे आणि हीच राजाची सगळ्यात मोठी दया आहे। आता या माझ्या छत्रपतींच्या जीवनाकडे एकच उदाहरण आपल्याला सांगेल। या एकाच उदाहरणातून आपल्या दोन्ही गोष्टी सिद्ध होतील की माझ्या राजाने दयाही दाखवली आणि माझ्या राजाने कंटकांचं निर्दलन सुद्धा केलं। विठ्ठल विठ्ठल काय आहे तो प्रसंग? ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव महाराष्ट्रभर गाजू लागलं, मराठ्यांच्या मुखामध्ये छत्रपती छत्रपती शिवबा 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 एकच नाव मराठ्यांच्या मुखामध्ये ज्यावेळेस वधू लागले, सगळे छत्रपती शिवाजी महाराजांना थरथर थरथर कापू लागले। अरे शिवबा आला शिवबा आला शिवबा असं म्हटलं की शत्रूंची पायाखालची जमीन सरकायची महाराज। एवढा छत्रपती शिवाजी महाराजांचा धाक सगळ्या मुघलशाहीमध्ये, आदिलशाहीमध्ये, कुतुबशाहीमध्ये गाजू लागला आणि त्यावेळेला दख्खनचं तख्त हल्लं आणि दख्खनचं तख्त हल्ल्यानंतर जिच्या नजरेमध्ये अंगार आहे अशी बडी बेगम जिचं नाव आहे, दरबार भरला आणि दरबार भरल्यानंतर विडे उचलण्यात आले। कौन मारेगा शिवाजी को, उस शिवाजी को कौन मारेगा, कौन मेरे दरबार में लेके आएगा, जिंदा या मुर्दा, जो भी कोई है इस दरबार में मुझे चाहिए, शिवबा मुझे चाहिए। असं ज्यावेळेस बडी बेगमने सांगितलं त्यावेळेस सगळ्या दरबारांच्या माना खाली गेल्या। एवढे मोठे मोठे लोक होती पण सगळ्यांच्या माना खाली गेल्या, कारण शिवबा राजांची कीर्ती त्यांनी ऐकली होती। शिवबा काय आहे त्यांना माहिती होतं, सगळ्या लोकांना माहिती होतं की अरे वाघाची कातडी घालून कुणाला वाघ होता येत नसतं, वाघाची कातडी घालून कुणाला वाघ होता येत नसतं आणि मराठ्यांच्या जो नादी लागला त्याची कातडी सुद्धा राहत नसते हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून सगळ्यांच्या माना खाली गेल्या। पण या सगळ्या दरबारामध्ये एक जण उठला आणि आपल्या चपलांचा आवाज करत 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 पुढे आला, विडा उचलला आणि विडा उचलल्यानंतर सांगितलं, मैं लाऊंगा शिवाजी को, मुर्दा नहीं जिंदा लाऊंगा, जिंदा मैं लाऊंगा उस चूहे को आपके दरबार में पकड़ के मैं लाऊंगा। त्याचं नाव होतं गाजी अफजल खान आणि अफजल खान ज्यावेळेस पुढे सरसावला शिवाजी महाराजांना आणण्याकरता तलवार घेतली, 12,000 घोडदळ सैन्यदल घेऊन हा गाजी अफजल खान त्या ठिकाणी निघाला आणि किती त्रास दिला असेल, किती त्रास दिला। अफजल खान ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आला ना, महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुळजापूरच्या भवानी मातेसमोर तुळजापूरच्या तिथे उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर विचारलं, भास्कर ये कौन सा भगवान है? त्यावेळेस भास्करने सांगितलं, ये जगत जननी है, मराठ्यांची आदिशक्ती आहे, मराठ्यांची जगत जननी आहे, ही कुळदेवी आहे, कुळस्वामिनी आहे। आणि असं म्हटल्यानंतर त्या अफजल खानाने इतका निर्दयी तलवार घेतली आणि सगळ्या सैनिकांना आज्ञा दिली, जाओ उस तुळजा भवानी को, उस माता को, उस भगवान को तहस नहस करके आओ। सगळ्यांनी तलवारी घेतल्या, माझ्या तुळजा भवानी मातेची प्रतिमा तोडली हो, मूर्ती भंगित केली, खंडित केली। पंढरपूरला गेला, पुंडलिकाला चंद्रभागेमध्ये फेकून दिला, कितीतरी त्रास, कितीतरी देवळातल्या मूर्त्या भंग करीत गेला। हा अफजल खान माझ्या मराठ्यांचं अंतकरण, महाराष्ट्रांचं माया बहिणींचं अंतकरण तिळतिळ तुटू लागलं महाराज। ज्या माझ्या माता भाऊनी आई भवानीला नैवेद्य दाखवल्याशिवाय पुरणपोळीचा स्वयंपाक घरामध्ये गोडाधोडाचा करत नाही, त्या जगतजनीला तोडलं, काय होत असेल हो अंतकरणात? माझ्या शिवबा राजांचं अंतकरण दस्स झालं, काळीच पेटून उठलं। रात्रंदिवस समोर दिसू लागला तो अफजल खान, रात्रंदिवस त्याला कसं मारायचं, काय कट करायचा, काय कारस्थान करायचं। रात्रंदिवस माझ्या शिवबा राजांना झोप लागत नव्हती, कितीतरी दिवस गेले झोप लागत नाही माझ्या शिवबा राजांना आणि पहाटेच्या वेळेला अचानक डोळा लागला आणि डोळा लागल्यानंतर स्वप्नामध्ये आदिशक्ती जगदंबा प्रकट झाली। अनादि निर्गुण निर्गुण प्रगटली भवानी, महिषासुर महिषासुर मर्दनाला गुंडे, विविध तापाची तापाची करावया झाड, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी, आईचा 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 जोगवा जोगवा मागील, आईचा जोगवा जोगवा मागील, आईचा जोगवा जोगवा मागील, आईचा जोगवा जोगवा
आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे मागे. तुळजाभवानी प्रसन्न झाली आणि तुळजाभवानीने सांगितलं, राज उठा, आशीर्वाद आहे आमचा तुमच्यावर, जा आणि फाडून टाका त्या अफजल खानाला. प्रतापगडच्या खाली अफजल खान ज्यावेळेस आला, जनीचा टेम म्हणून जागा आहे, तिथे ठरलं 10-10 सैनिक सोबत घ्यायचे आणि 10-10 सैनिक सोबत घेऊन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आता ठरवलं की आता शक्तीने, आता युक्तीने काम घ्यायचं. सुंदर असा शामियाना तयार करण्यात आला आणि शामियानामध्ये अफजल खान आणि माझे राजे त्या ठिकाणी आले. अफजल खानाच्या सोबत सय्यद बंडा होता, जो 9 फुटाचा माणूस दांडपट्ट्याने उडवीत होता. काय नाव त्याचं? सय्यद बंडा. ज्याचं नाव होतं सय्यद बंडा, जो 9 फुटाचा माणूस दांडपट्ट्याने उचलत होता. पण माझ्या शिवाजी महाराजांकडे एक मावळा होता, ज्याचं नाव होतं जिवा. हा जिवा 9.5 फुटाचा माणूस दांडपट्ट्याने उडवीत होता. आमच्याकडे मावळे मुठभर होते, पण मुठभर मावळ्यांकडे एवढे ताकद होती, एवढी शक्ती होती. महाराज सगळे त्या ठिकाणी जमले, 10-10 मावळे अंगरक्षक बाजूला थांबले. शामियाना सुंदर सजवण्यात आलेला आहे. अफजल खान ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची वाट पाहण्याकरता शामियानेमध्ये उभा आहे आणि उभा असताना आता छत्रपती शिवाजी राजे आले आणि अफजल खानाने आता कट करायला सुरुवात केली. समोर दिखावा, चेहऱ्यावर दिखावा केला आणि जसे राजे आले, आओ शिवाजी आओ, शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, ये आणि मला गळा भेट घे, असं ज्यावेळेस आव्हान केलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गळा भेट घेण्याकरता गेले. आणि गळा भेट घेण्याकरता जसं गेले, छत्रपती शिवाजी महाराज माझे राजे अफजल खानाच्या कमरे एवढे होते, कमरे एवढे. आणि ज्यावेळेस गळा भेट घेतली, दगा केला. गळा भेट क्षणभर सुद्धा राहिले नाही, तर आपला त्या ठिकाणी बिछवा काढला, तलवार काढली आणि कटकारस्थान करणारा अफजल खान बिछवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटामध्ये तलवार खुपसणार, मारणार छत्रपती शिवाजी महाराजांना. त्याच वेळेला माझ्या छत्रपतींनी वाघ नख्यांचा वारा अफजल खानावर त्या ठिकाणी केला आणि जसा मारा केला तसं नृसिंह भगवंतांनी जसं हिरण्यकशिपूला टराटरा फाडलं ना, तसं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडलं. आणि अफजल खानाला फाडल्यानंतर मोठं युद्ध झालं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अफजल खान मेला अशी बातमी कळाली. अरे मराठ्यांना आनंद झाला आणि त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी केली गेली, दिवाळी साजरी केली. असा राजा, अरे विजय सारखी तलवार चालवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथडा फाडून गेला. विजय सारखी तलवार चालवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथडा फाडून गेला. मुठभर मावळ्यांना सोबतीला घेऊन अवघ्या सैतानानं लढून गेला. संपूर्ण हिंदुस्थानात भगवा फडकावून गेला. स्वर्गात गेल्यानंतर सर्व देवतांनी झुकून ज्याला मुजरा केला, असा मर्द छत्रपती शिवाजी राजा आमच्या या महाराष्ट्रात जन्माला. एकच राजा इथे जन्मला, इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. ताली वाजवून स्वागत करा छत्रपती शिवाजी महाराज. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, फुल्या निधड्या छातीवर, फुल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले मावले भरोसा राजावर, प्राणपणाने लढले मावले भरोसा राजावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर.
छत्रपती शिवाजी महाराज की बसा राज बसा. हा, छत्रपती शिवाजी महाराजांचं आमच्या महाराष्ट्रात आता मंदिर होतंय. कुठे? मराठेपाड्याला. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं आतापर्यंत मंदिर नव्हतं. पण एक सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर जरी नव्हतं ना, तरी आज प्रत्येक मंदिरात देव ज्यांच्यामुळे आहे असे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहे. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती. अगर एक शिवाजी न होता तो सुन्नत सब की हो जाती. आणि म्हणून ऐका, आता मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे. अफजल खानाला फाडलं, इथंच होतो ना आपण, कुठं होतो? फाडलं ना. हा, आता मला अभंगाचा मुद्दा सांगायचा आहे. मला अफजल खानाला फाडलं आणि फेकून दिलं नाही. ऐकताय ना मागची मंडळी उभी असलेली? अफजल खानाला फाडलं, फेकून दिलं नाही. तर प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाची समाधी, खाली बसा जरा, प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खानाची समाधी बांधली. आणि समाधी बांधल्यानंतर त्या समाधीवर रोज हारांची, चादरीची, दिवाबत्तीची सोय ज्या राजाने केली त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. कारण शत्रू मेल्यानंतर वैर संपत असतं, याला म्हणतात दया. आणि अफजल खान सुधरत नाही म्हणून त्याचं निर्दळन केलं, याला म्हणतात अनेक निर्दळन कंटकांचे. पायथ्याशी अफजल खानाची समाधी आहे. त्या समाधीवर रोज नवीन चादर आहे, रोज नवीन फुलांची माळ आहे. पण दुर्दैव आहे आमचा महाराष्ट्राचा, वरती बसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना वर्षातून एकदा हार आहे, एकदाच हार आहे. किती दुर्दैव आहे. आणि हे ज्यावेळेस बदलेल ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होईल.